नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे। जसं जसं आंदोलन वाढत चाललेलं आहे तसं तसं मराठा बांधवांचा धीर सुटत चाललेला आहे। आज 8वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांची परिस्थिती अवघड आहे। सकाळपासून त्यांनी डोळा सुद्धा उघडलेला नाही, आपण ते बघू शकतो। 8 दिवस झालेला आहे, परिस्थिती नाजूक झालेली आहे। सकाळपासून डॉक्टरांनी जवळपास 3 ते 4 वेळेस त्यांना तपासलेला आहे। त्यांचा बीपी शुगर प्रचंड खाली पडलेला आहे आणि त्यांना आता उपचाराची फार आवश्यकता आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सोडायला तयार नाही, पाणी घ्यायला तयार नाही किंवा उपचार सुद्धा घ्यायला त्या ठिकाणी तयार नाही। मनोज जरांगे पाटील एका हट्टाला बसलेले आहेत, सरकार अजून दखल घेत नाही, तर दुसऱ्या बाजूने मराठा बांधव सुद्धा जिद्दीला पेटलेले आहेत। आता सगळ्या गोष्टींबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या महिलांमध्ये आज जास्त आक्रमकता दिसते। आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। आता महिला आल्या की भावनिक नातं येतं। सगळ्या महिलांना वाटतं की मनोज जरांगे पाटील यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, सरकारने बोलावं, भेटावं, त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती करावी। मग सगळ्या महिला या ठिकाणी आपापल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करतायत। एक आई आलेल्या आहेत, बीडून आलेल्या आहेत, त्यांची कविता मला तिथं मीडिया कक्षामध्ये बसून मी त्यांची कविता ऐकली। मला असं वाटलं की ही कविता सगळ्यांसमोर आपण मांडायला पाहिजे। आई, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात? चंपावती राधाकिशन रेडे, बीडून आलेली मी, अविद्यानगर। तुम्ही कविता तर नंतर मनात म्हणा, पण ही कविता तयार करायची तुम्हाला गरज का वाटली? आम्हाला गरज अशी वाटली की आमचे पाटील जे आहेत तर ते उपोषणाला बसले आहेत। आज 9 दिवस झालं, 9 दिवस झालं तरी बी सरकार कोणी दखल घ्यायला तयार नाहीये। म्हणून मग आम्ही करायचं काय? आम्हाला आरक्षण तर नाहीच मिळत, पण आमचा माणूस एक विवळ झालेला आहे, पाणी पण घ्यायला तयार नाहीये, काहीच करायला तयार नाही, तर मग काय करायचं? म्हणून मग आम्हाला आमचा जीव चिडलेला आहे। मग आम्हाला वाटतं हे सरकारचं काय करायचंय, म्हणून ही कविता तयार केलेली, म्हणून कविता तयार केलेली। आता तुम्ही कविता सलग म्हणा, हे सोडा, हे सोडा, काय करायचंय? संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, परोपकारासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, परोपकारासाठी आमच्या जरांगे महाराजांनी काय केलेलं आहे? उपोषण केलेलं आहे। 8-9 दिवस झाला, आज पाण्याचा थेंबही नाही, पाण्याचा काहीच कण नाही, अन्नाचा तर कण नाहीच नाही, अन्न तर लांब ठेवा, पण पाण्या वाचून 21 दिवस जगत आहे माणूस, पण आज पाणी पण नाही। मग कशाच्या जीवावर त्यांनी जगायचं आहे? मग आमच्या जीवाला कळवळ वाटलेली आहे। जरांगे पाटलांनी नाही घेतला पाण्याचा थेंब, म्हणून आमचा जीव कळवळतोय। म्हणून आता आरक्षणासाठी मी 1-2 शब्द बोलणार आहे। आरक्षण मिळाना, आरक्षण मिळाना, आरक्षण मिळाना, आम्हाला काय करावे त्याला? जरांगे पाटलांनी नाही घेतला पाण्याचं जीवन, म्हणून आमचं मन कळवळत आहे। आरक्षण मिळाना, आरक्षण मिळाना, आरक्षण मिळाना, काय करावे त्याला? अरे जाऊन सांगा त्या नारायण राण्याला, सरकारी मांजराला, मग आरक्षण मिळाला, आरक्षण मिळाला, आरक्षण मिळाला, आम्हाला काय करावे त्याला? जाऊन सांगा भुजबळाला, त्या टाकल्याला, आणि आरक्षण मिळाला, आरक्षण मिळाला, आरक्षण मिळाला, आम्हाला काय करावे त्याला? जाऊन सांगा शरद पवारला, वाकड्या तोंडाने बोलता येईना त्याला, जाऊन सांगा काय करायचं ते मराठीच्या आसूशाने। आरक्षण मिळाला, आरक्षण मिळाला, आरक्षण मिळाला, आम्हाला जाऊन सांगा नारायण राणेला, सरकारी मांजराला। आता माझ्या काही डोक्यात आठवत नाहीये। आरक्षण मिळाना, काय करावे त्याला? जाऊन सांगा टरबूजा फडणवीसला, सांगा माकडाला, सांगा टाकल्याला, सांगा दादा पाणी घ्या तुम्ही दादा। आम्हाला आज काय म्हणतात, हृदय कळवळ वैष्णवाचा आशीर्वाद पुढे तर यायचे ना, न देखे डोळा येतो कळवळा, म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। अरे संताची भूमी महाराष्ट्र। घरी गेलो त्यांच्या बायकोला आम्हाला बघू वाटना, काय करावं आम्हाला कळत आहे काही? आमच्या हृदयामध्ये कळवळ असा मावना गेलेला आहे। मग काय करायचं आज जर जरांगे पाटलाचं काय झालं, त्या सरकाराचं काय करायचं, आरक्षणाचं तरी काय करायचं? माणूस गेल्याच्या नंतर येणार आहे का ते? तर आपल्या मराठ्यांनी जागा व्हायला पाहिजे। चला आपण सगळे त्या दादाला विचारा आणि आपण सगळी रॅली काढा। आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू, महिला मंडळ, आणि तुमची काय ती तयारी करा। निश्चितपणे बघितलं आपण, आणखी काही महिला आहेत इथं। तुम्ही कुठून आल्या ताई? छत्रपती संभाजीनगर। काय म्हणणं आहे?
मराठा आरक्षणासाठी चाललेलो आहे आम्ही. जरांगे पाटलाला आपल्याला आरक्षण भेटावे म्हणून. त्याच्यासाठी उपाशी 8 दिवस झालं काय करताय? आता मला समजलं. फक्त आपण काही महिला आहेत ते भावनिक झाले. कुठून आली ताई? भोकरदनवरून आले. आमची एकच मागणी आहे की जरांगे पाटलांनी थोडंसं पाणी घ्यावं. हे सरकार आरक्षण भेटेल किंवा नाही भेटेल, पण आम्हाला आमचा पोशिंदा जिवंत पाहिजे. त्यांचं जर काही झालं तर काय व्हायचं आजकाल. त्यांनी थोडंसं पाणी घेतलं पाहिजे, ही आमची विनंती आहे. निश्चितपणे भावना आहे ही. ताई तू कुठून आली? ए ताई तू कुठून आली? तुझी काय भावना आहे? काय वाटतं? त्यांनी पाणी घ्यायला पाहिजे हेच म्हणणं. तरुण मंडळी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. तू कुठून आला बेटा? मुरमाहून आला. काय वाटतं पाटील साहेब? काय म्हणायचं तुला पाटील साहेबांचा बघून? काय नाही. निश्चित आहे की नंतर आपण बघतोय. अच्छा या आई समोर या इकडे. काय बोलत त्याला? 8 दिवस झाले आमच्या दादाला जेवण नाही, पाणी नाही. हे कुठून मोठे झाले, याला खुर्च्या कुठून भेटल्या? त्या फंडाला म्हणाली ती आणि आमच्या दादा सध्या उपाशाला बस. मग तू खुर्चीवर बस. अजिबात खुर्चीवर बसत आहे. एकनाथ शिंदेला त्याला लाजा वाटत नाही त्याला. आज माशिवानी माणूस तर पडला सर गाव भरत गची त्यांना अक्कल कुठे ठेवली? खुर्ची कुठे भेटली? मराठ्यापासून भेटली. मराठ्यापासून हे मोठा खुर्चीवर बसला. मराठीच मला काम येते त्याला. बाकी इथं जातीपासून ते मोठा झाला का? आणि आमच्या तिथं उरापाशी आमचे रस्ते आलेले. कुठून जायचं आम्ही काय दुपारी आलो घ्या गावात? आमचं पुरीचं गाव आहे. कुठून जायचं आम्ही? दवाखान्यात आम्हाला जाऊन देत नाही. आमच्या लेकरा शाळेत जाऊन देत नाही. असे आंदोलन करणार आहे काही? आमच्या दादासारखं करा ना आंदोलन. ही डुप्लिकेट आंदोलन तर कोणी करील? सोनं ती सोनं आणि माती ती माती राहत असते. काय म्हणून द्या ना रस्ता आलेला आमचा? मी दवाखान्यात गेले मला जाऊन दे ना पोलीस लोक. कुठून जायचं आम्ही? आम्हाला रस्ता दाखवून द्या. सरकारला म्हणतो इथं ये आणि रस्ता दाखवून द्या आम्हाला. उपोषण सोडायला पाहिजे का दादा? आम्हाला सोडायलाच पाहिजे उपोषण. त्याला मरण इथं येईना ना. त्याला लाज वाटत नाही का? आज 8 दिवस झाले माणूस माशिवानी तर पडतो. सगळे लोक हैराण झाले. त्याला लाज वाटत नाही. हे जात नाही का त्याच्या कानावर तिकडं? मग थोडे आकली पाहिजे त्याला. या इथं आणि आमच्या दादाचं त्यानं उपोषण सोडा. आम्हाला जेवणात जात नाही. आमच्या छातीवर दाबा यायला लागले. आमचे सारे लोक दुखायला लागले आमच्या लोकांच्या गावातले. संध्याकाळी जागतो, रातचं जागतो, दिवसा जागतो. बाहेर गावचे लोक काय त्या रोजी बाहेर गावच्या लोकांचे दैनी झाले. लाजा वाटत नाही द्यायला. कुठून मोठे झाले? त्याला खुर्च्या कुठून भेटले? मराठ्यापासून भेटले. आणि अजून यायला सारं मराठ्यापासून आहे. मराठ्याशिवाय यायचं काहीच होत नाही. आमच्या गावात कशाला यायचे नाही का आता परत? आम्हाला तिकून येऊन देत नाही. त्याला यायची गरज पडेल ना. कवा ना कवा गरज पडेल ना. आमच्या दादाचा आज 8 दिवस झाले जीव तळमळ करतो. माशिवानी त्याला उभा राहू वाटाना. यांना लाजा वाटणार का? 2 दिवस उभाशी राहून दाखवा म्हणा तुम्ही, मग सांगू तुम्हाला कसं काय. आमच्या दादाला काही होऊन द्या, मग तुमची गाठ आहे ना आमची गाठ आहे. आता आज दादा 8 दिवस झाले तरी तुमचा पत्ता नाही, काही बोलायचा नाही, यायचा नाही, सांगायचं नाही काही. उपोषण नाही सोडलं तर काय भीती वाटायली तुम्हाला दादा? वाटेल म्हणजे आमच्या छातीवर दाब यायला लागले. आज आमच्या लेकासारखं आहे. आज आम्ही म्हातारे खोतारे आम्ही खोटं बोलले. आमच्या गावात येऊन लाठीचार केला. आमचे जे नेते त्यांना छेड केला. काय केलं तर आम्हाला लाठीचार केला. आमच्या म्हातारे खोतारे बाया मारले. त्याला लाज आहे का? त्याला मायबाप असतील ना काही? म्हातारे खोतारे मारायला पोलीस लोकांना लावून द्याल. त्याला मायबाप असेल ना. आजीला बी बोलू द्या. ती आजी बी बोलते. उभा राहा ना आजी, उभा राहा. मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या लाठीचार्ज झाला होता. मी सगळ्या म्हाताऱ्याला ओळखतो इथं. काय म्हणणार दादाचा 8वा दिवस आहे? 8वा दिवस आहे आम्हाला. आज आम्हाला इथं कर्मना आम्हाला असं डोळ्यात जेवण जाय ना हे व्हाय ना. ते आम्हाला मारायचं तर त्यांनी साऱ्याला मारून टाकावं ना. मग काही एका माणसालाच मारित होते. आम्ही असं घायला येतो. आमच्या दादा पाहताना आम्हाला असं रडू येत. असं आम्हाला तर आम्हाला हे केलं, पण आमच्या दादाला पण मारायला बसले ते. असं काही हे काय ते सरकार बनावं का? त्यांना सरकार येणं ना बोलायला येईना ना सरकार. त्यांनी यावा नाही इथं आम्हाला पाहायला येईना ते आम्हाला. मग पुढे गरज लागल्यावर कसा येतो इथं पाहायला? दार आमचं पिटायला. आता का मेला का काय तिकडे ते? आता सारं भरून पडले तिकडे. लाजा वाटायला पाहिजे सरकारला. यायला पाहिजे. आपण बघतो त्यांची तब्येत बिघडली तशी महिला बघा. सगळ्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. कारण 5-10 मिनिटाला डॉक्टर्स त्या ठिकाणी येतात, बोलतात. महिलांमध्ये चलबिचल झालेली आहे. महिलांमध्ये
जी आहे आपण बघतो की जवळपास सगळ्याच महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. मनोज जरांगेंनी आता पाणी तरी घ्यावं असं त्यांची मागणी आहे. सरकार येत नाही, करावं तर काय करावं अशा विचित्र परिस्थितीमध्ये या महिला या ठिकाणी आहेत आणि सगळ्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. निश्चितपणे मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी प्रामाणिकपणे आंदोलन करतायत. गेल्या 7 ते 8 दिवसापासून आपण बघतोय त्यांच्याकडे आपण पाठीमागं आपण मी कॅमेरामॅनला मी करू शकतो की 8 दिवस झालं त्यांनी पाणी घेतलेलं नाही किंवा कसल्याही पद्धतीचं अन्न घेतलेलं नाही. त्याच्यामुळं आता त्यांची तगमग सुद्धा या ठिकाणी दिसते आहे. आपण बघतोय एकंदरीतच जे आहे सगळं भावनिक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. प्रत्येक महिला डोकावण्याचा प्रयत्न करते. त्या ठिकाणी मात्र मनोज जरांगे पाटील आपण बघतोय 8 दिवस झाला सकाळपासून त्यांनी 1-2दा अशी तळमळ केली. त्यामुळे प्रत्येक महिला ज्या आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त महिला आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बघतोय आपण महिलांना ह्या सगळ्या गोष्टी बघवत नाहीत. त्यामुळं प्रत्येक महिला जी आहे आजी काय म्हणाल की 8 दिवस झाले मला नाही बोलतायचं. बोला काय म्हणायचं. तुम्ही इथे येऊन बसले तुम्ही बोला. आई कुठून आले. कोले राहून आलो तर आम्ही काय म्हणतात तुम्ही मनोज दादा तब्येत बघून. काय आता त्यांचे लयच हाल येत. काय मध्ये खायनात प्यायनात काही व्हायनात. त्यांचे किती हाल येतं. हाल बघू वाटत नाही. यांनी मग आरक्षण देऊ नये का आपल्याला. कशाला त्याला तळतळ करायला हवा, हळहळ करायला हवा. त्यांची किती अवस्था बदलली. काही पाणी प्यायनात, अन्न खायनात. मग ह्याला करायचं काय ह्या सरकारायला. हा आपला गरीबाचा माणूस आहे. हळहळी तळतळीच आहे. ह्यांनी करायचं काय. ह्यांना लाजा वाटायला पाहिजे तर आपल्याला आरक्षण देऊन टाकावा आणि बिचाराला मोकळं करावा. तुम्ही कुठून आले आई. आम्ही कोलेरूनच आलेले. तुम्ही रडू लागले, डोळ्यात पाणी आलंय. आम्हाला ते दादाचं बघूनच रडू यायला लागलंय. आम्हाला आरक्षण भेटा म्हणून आमचे दादा उभा राहा म्हणून आम्ही इथं आलो. तुम्ही कुठून आले. आम्ही कोल्हेरून आलेलो होतो. हा एकत्रच आलो होतो. दादाला भेटण्यासाठी आलो होतो आम्ही. दादाची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे आम्ही भेटायला आलेलो होतो. आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे त्यांनी. सरकार काय दिसेना का सरकाराला. मारुतीच्या वडील दादाला भेटायसाठी आलोत आम्ही. दादाची तब्येत बरोबर नाही. काय करायचं या सरकाराचं आम्हाला. दादाला काही करता काही जर झालं तर आम्ही काय करायचं. हा म्हणून आमचं आरक्षण आम्हाला द्यावा. यांनी दादाला अन्न नाही पाणी नाही 8 दिवस झाले आज. बघतोय आपण आता महिला सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय सगळ्या एकत्रितपणे मनोज जरांगेंना विनंती करतात कमीत कमी पाणी तरी घ्यायला पाहिजे. कारण या तिथे जमलेल्या सगळ्या महिलांच्या डोळ्यामध्ये आसू आलेले आहेत. मनोज जरांगे पाटलांची तळमळ सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. एकंदरीतच आता राज्य सरकार असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यात काय मध्यस्थी होऊ शकते आणि हे आंदोलन सुटायला पाहिजे. कारण मराठा जसं जसं आंदोलनाचे दिवस वाढतात तसे तसे मराठा समाजाचा संयम सुटतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे. सगळं भावनिक वातावरण आहे आणि एकंदरीतच लवकरात लवकर सरकारने आता पावलं उचलणं गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गुदाव, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.